MIDC मध्ये आहे मी. तर भाऊंना सकाळीच गाडी शिकवतोय. आणि मेन गोष्ट मंडळी, गाडी फास्ट पळवणे हे मेन गोष्ट नाहीये. गाडी शिकायची असेल तर पहिले गेअर टाकायला प्रॉपर शिका, ट्रॅफिक मध्ये चालवलं पहिले शिका. हायवेवरती सर्वच गाडी पळवतात. चौथ्या गेअरवर गाडी टाकून दिली की सगळी गाडी हायवेवर पळू शकतात. खूप बदल वाटतोय आता. जसजसे म्हणजे एक एक दिवस वाढत जातोय ना, तसं कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय होत चाललाय. तर मंडळी, वेळ न बघता काळ न बघता महत्वाचा हा संघर्षाचा प्रवास माझा सुरू आहे. प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक कोकणी माणसाला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. भाऊ, तुम्हाला जमते गाडी? काय म्हणायचं तुम्हाला? जमते ना? शेअरिंग भाडे उद्या मारायचे. शेअरिंग भाडे मारायचे की नाही उद्या? मारे ना शेअरिंग. जेव्हा आपण बाईक चालवतो तेव्हा आपण रिक्षावाल्याने शिवाय घालतो, बाय अरे काय कोपऱ्यातून चालवतोय. ठीक आहे. नंतर रिक्षा चालवतो तेव्हा आपण फोर व्हीलरवाल्याने शिवाय घालतो, कशाला लेपला आलाय इकडं, असं सीन आहे. आणि जेव्हा आपण फोर व्हीलर चालवतो तेव्हा आपण बाईक आणि रिक्षाला दोघांना शिवाय घालतो. एखादा माणूस जर आपल्यासोबत 7 दिवस सोबत असेल तर त्याला पूर्णपणे माहिती देतं आपली जबाबदारी काम आहे. आणि 7 दिवसानंतर पण प्रवास मंडळी हा संपत नाही आपला. हॅलो, जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत मंडळी 7:30 आणि आता मी आहे MIDC मध्ये. तर MIDC मध्ये आहे मी. तर भाऊंना सकाळीच गाडी शिकवतोय. सकाळचे वाजले 7:30 आणि हा प्रवास मंडळी माझा खूप खतरनाक असणार आहे, त्यामुळे तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर आपले भाऊ गेले होते तिकडे राऊंड मारायला, तुम्हाला दाखवतो मी. भाऊंचा आहे तिसरा दिवस आहे. भाऊंचा तिसरा दिवस असल्या कारणाने भाऊ चांगली गाडी चालवतात, पण थोडीशी जजमेंट यायला पाहिजे त्यांना, कारण की गेअर वगैरे नीट पडणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर गेअर टाकणं खूप गरजेचं आहे, कारण की नाही तर गेअरचं काम येऊ शकतं. आणि मेन गोष्ट मंडळी, गाडी फास्ट पळवणे हे मेन गोष्ट नाहीये. गाडी शिकायची असेल तर पहिले गेअर टाकायला प्रॉपर शिका, ट्रॅफिक मध्ये चालवलं पहिले शिका. हायवेवरती सर्वच गाडी पळवतात. चौथ्या गेअरवर गाडी टाकून दिली की सगळी गाडी हायवेवर पळू शकतात. तर चला बघूया आता भाऊंचं थोडंसं आजची जर्नीचा विषय घेऊया. भाऊ फुल फॉर्मल बिरून घालून आलेत गाडी चालवायला. तर चला बघूया, तुम्हाला दाखवतो भाऊंचा कशी गाडी चालवतात. तर मंडळी बघूया आता. भाऊ टर्न मारतात, तिकडून टर्न मारलाय, बघू शकता तुम्ही गाडी येते ही बघा. तर अशा प्रकारे भाऊंनी गाडी पार्क केली इथे. तर भाऊ या जरा, न्यूट्रल गिरीने हँडब्रेक टाका. तर भाऊंचा आहे तिसरा दिवस आणि बघू शकता गाडीचा लुक मंडळी. तर भाऊ बघूया आज आपल्याला काय सांगतात तिसऱ्या दिवशी भाऊंच्या गाडी चालवण्यामध्ये काय फरक झाला आणि काय चेंजेस जाणवतात त्यांना. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर चला भाऊ आता काय सांगतील बघूया. कसं वाटतं भाऊ, आज तिसरा दिवस आहे, काय बदल वाटतोय का तुम्हाला गाडी चालवण्यामध्ये? खूप बदल वाटतोय आता. जसजसे म्हणजे एक एक दिवस वाढत जातोय ना, तसं कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय होत चाललाय. तरी तुमचा थोडासा तुम्हाला तर हायवेला मी गाडी दिली, म्हणजे आपल्या डोंबिवलीचा जो मानपाडा रोडला गाडी दिली, तरी तेव्हा तुमची थोडीशी भीती निर्माण वाटत होती मला गाड्या बघून. नाही काय आलं माहितीये का, जो ट्रॉफिक एरियामध्ये गाड्या बघतोय ना, तर थोडी मनात भीती येते की बाबा त्याला चिटकलो तर म्हणून थोडी भीती वाटते. डेंजर चालवतात. आणि म्हणजे रिक्षावाल्यांना बघूनच भीती वाटते. पण बाजूला येऊन कडबीट मारून जातोय, म्हणून थोडी मनात भीती आहे. काय नाही, कधी पण तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा प्रत्येक टर्न मारताना मिरर मध्ये बघणं खूप गरजेचं आहे. तर चला आता एक डेमो दाखव आपल्या पब्लिकला. चालू करा गाडी. एक पब्लिकला डेमो दाखवतील आणि बघू शकता मंडळी MIDC एरिया. सकाळचे 7:30 मंडळी. वेळ न बघता काळ न बघता तुमच्या सर्व मराठी माणसांना, मराठी पोरांना पुढे न्यायचा प्रयत्न करतो मंडळी, त्यामुळे तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. चला भाऊ आता डेमो दाखवत आहेत. राऊंड मारून एक. तर मंडळी, वेळ न बघता काळ न बघता महत्वाचा हा संघर्षाचा प्रवास माझा सुरू आहे. प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक कोकणी माणसाला मी पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आणि गाडी शिकवत असताना मंडळी कोण तुम्हाला गाडी शिकवणार नाही, तुमच्या जवळचे पण गाडी शिकवणार नाही, मी लिहून देतो, कारण माझा अनुभव आहे.
म्हणून मी हा संघर्ष सुरू केलाय. प्रत्येक जण, भरपूर जण मला सपोर्टही करतात, खूप खूप चांगले कमेंट्स येतात मला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता मी बसणार आहे भाऊंच्या गाडीमध्ये, मागे बसणार आहे. बघूया भाऊ कसे गाडी चालवतात ते. भाऊने टन तर मारलाय. तर चला जाऊया आपण आता, बघूया मागे बसूया, गाडी कशी चालवतात भाऊ बघूया. चला आता मला एक राऊंड मारा, बसा. बघूया आता कशी गाडी चालवत आहेत. दिवस तिसरा आहे भाऊंचा. जाऊ दे चला. आरामात पहिल्या गेअरवर गाडी उचलली आहे, काही टेन्शन नाही. प्रशिक्षण आपलं बरोबर आहे ना? आरामात जाऊ दे, काय घाई नाही. आपण आता तिसरा दिवस आहे भाऊंचा, आणि कारण भाऊंना गाडी वगैरे टू व्हीलर वगैरे चालवता येते, त्यामुळे काही टेन्शन नाही. थोडीफार गाडी येणं गरजेचं आहे, कारण 7 दिवसात कोण प्रो बनणार नाही. हा, युटर्न घ्या. 7 दिवसामध्ये कोण प्रो नाही बनणार. चला आता टर्न मारतायत. टर्न मारताना पहिलं मिरर मध्ये बघणं खूप गरजेचं आहे. समोर गाडी बघ, समोर गाडी आली तर थांबायचं, काय टेन्शन नाही. प्रत्येकाला घाई असते, ज्याला जायचं त्याला जाऊ द्यायचं, आपण काय टेन्शन घ्यायचं. हा, टर्न मारलाय खतरनाक. तर चला जाऊया आता, बघूया कसे भाऊ गाडी चालवतात. तर चला जाऊया आता दिवा रोडला. तर मंडळी, आता आपण भाऊंची ट्रेनिंग झाली, आता आपण आहे मानपाट रोडला. तुम्हाला माझी डेमो दाखवतो. भाऊ तुम्हाला जमते गाडी, काय म्हणायचं तुम्हाला? जमते ना? शेअरिंग भाडे उद्या मारायचे. शेअरिंग भाडे मारायचे की नाही उद्या? मारे ना शेअरिंग कर, हरकत नाही. गाडी चालू करताना आरामात, काही घाई नाही करायची. टर्न मारताना चारी साईड आपण बघायला लागेल, कारण प्रत्येकाला घाई असते. प्रत्येकाला घाई असते. काय सांगू, चालवणं इझी आहे, पण थोडं जजमेंट घेणं महत्वाचं. जजमेंट जेव्हा तू गेअर टाकणं शिकशील तेव्हा तुला आरामात जजमेंट येते, काय टेन्शन नाही. एक दोनदा गाडी ठोकली तरी चालेल. गाडी खड्ड्याच्या ते जाऊ दे, असं इकडे तिकडे नाही फिरवायचं. इकडे तिकडे अशी नाही करायची गाडी. खड्ड्यात जाते, जाऊ दे गाडी, काय प्रॉब्लेम नाही खड्ड्यात. बाईकवाल्यांसाठी डिफिकल्टी ही आहे की आपण आतापर्यंत पायाने गेअर टाकतोय, आता सध्या आपल्याला रिक्षाला हाताने गेअर टाकायचं. हातात आहेत ना गेअर. आता कसं माहिती तुला, माझा अनुभव सांगतो. बाईक, रिक्षा आणि फोर व्हीलर, जेव्हा आपण बाईक चालवतो तेव्हा आपण रिक्षावाल्याने शिवाय घालतो, बाहेर अरे काय कोपऱ्यातून चालवतोय. ठीक आहे, नंतर रिक्षा चालवतो ना आपण, फोर व्हीलर शिवाय घालतो, कशाला लेपला आलाय इकडं, असं सीन आहे. आणि जेव्हा आपण फोर व्हीलर चालवतो तेव्हा आपण बाईक आणि रिक्षाला दोघांना शिवाय घालतो, असं सीन आहे. त्यामुळे जेव्हा आपण जेव्हा स्वतः चालवतो तेव्हा समजते की बाई ठीक आहे, कोणाही चुकी नसते, आपणच आपली चुकी असते, असा विषय आहे. काय ना, त्यामुळे आरामात जमते गाडीमध्ये. आणि ही नवीन गाडी अशी आहे ना बाबा, हे BS7 मॉडेल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे अपडेट आहेत, रिव्हर्स हातात आहे, आणि ते ऍव्हरेज एवढं खतरनाक आहे. तुला आता चालून अंदाज आला असेल किती पळते गाडी. पिकअप मजबूत आहे, हा. हायवेला पण जुन्या गाड्या तू बघितल्या असतील कशा आहेत गाड्या, नवीन गाड्यात किती डिफरन्स. आवाज नाही गाडीला. जुन्या गाडीत गेअर पडत नाही, ती फर्स्ट सेकंडला नाही पडत, ती फर्स्टलाच गाडी पडते. जुन्या गाड्या फर्स्ट सेकंडला नाही पडत, थर्ड फोर्थला पडतात त्या गाड्या. ही फर्स्टलाच पडणार तुला गाडी. त्यामुळे चालवायला पण मजा येते, वेगळीच मजा आहे गाडी चालवायला. ती भीती निघून गेली, ती भीती होती. मेन कसं चालवण्याबद्दल नाही, पण गाडीला जजमेंट आला पाहिजे. जजमेंट काय होतं, होते तुम्हाला रिव्हर्स चालवायला शिकवतो. रिव्हर्स काय इझी आहे, फक्त रिव्हर्स साठी फक्त फर्स्ट गिअर आहे. फर्स्ट गिअर रिव्हर्स साठी फक्त तुम्हाला काय मागे जजमेंट आली पाहिजे, बस बाकी काय नाही. रिव्हर्स टर्न बिनलाच वापरत असतील. टर्न बिन नाही, युटर्न मागे रिव्हर्स घ्यायला बस, बाकी काय नाही.
ही रिक्षा पण चढणीला पहिल्या दुसऱ्यालाच ना वरती. पहिल्याला गाडी थांबली की पहिल्याला आली पाहिजे. गाडी तुझी थांबली कुठे ट्रॅफिक मध्ये कुठे पण काही पण पहिल्या गेल्यावर आली पाहिजे गाडी. तर मंडळी अशा प्रकारे आजचं ट्रेनिंग संपलेलं आहे. तर भाऊ तुम्हाला काय तिसऱ्या दिवशी तुमची ट्रेनिंग संपली कसं वाटतंय काय सांगायचंय? प्रवास चांगला होता असं काय? तिसरा दिवस आहे आजचा ट्रेनिंगचा आणि खूप चांगल्या प्रकारे दादा मार्गदर्शन करतायत आणि समजून पण नीट सांगतायत की कशी गाडी चालवायची, ब्रेक कधी घ्यायचा आहे, गिअर कधी टाकायचे, कमी कधी करायचं आहे. सोबत आपण बाकीच्या पण माहिती सांगतो रिक्षाबद्दल. म्हणजे भरपूर जणांना क्वेश्चन असतात, सर्वांना भरपूर क्वेश्चन असतात बाकीचे. असं नाही की फक्त गाडी चालवतो आपण, चालवायला शिकवतो असं नाही. त्यामुळे पूर्ण माहितीही देतो मी. एखादा माणूस जर आपल्यासोबत 7 दिवस सोबत असेल तर त्याला पूर्णपणे माहिती देतं, आपली जबाबदारी काम आहे. आणि 7 दिवसानंतर पण प्रवास मंडळी हा संपत नाही आपला. पुढे जर तुम्हाला काही गायडन्स लागेल असेल तरी आपण नेहमी तुमच्यासोबत कनेक्ट राहतो. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. माझ्या तर 3 दिवसाच्या अनुभवाप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे दादाने गाडी शिकवली मला आणि जसजसे दिवस वाढत आहेत तसं तसं कॉन्फिडन्स लेवल पण वाढत चालले. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर गाडी शिकायची असेल तर नक्की अक्षय भाऊंना कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांना ज्यांना कुणाला रिक्षा शिकायची असेल त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचवा की बाबा एक मराठी माणूस रिक्षा शिकवतो मराठी पोरांना. धन्यवाद भाऊ. तर घ्या गाडी चला. तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल, माझा मेहनतीचा प्रवास, माझा संघर्षाचा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर पुन्हा भेटूया उद्या.